नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे 2025चा, म्हणजे जे राज्यसेवा 2025 होणार आहे, तर त्याची मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक किंवा पारंपरिक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे. आपण मागच्या आठवड्याभरात VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती एक लाईव्ह केलं होतं आणि त्या लाईव्हमध्ये बऱ्याच जणांचं मत होतं की याच्याबद्दल थोडंसं बोललं जावं की प्लॅनिंग कसं असावं, काय करायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात स्ट्रॅटेजी काय असावी. तर हा पर्टिक्युलर आजचा व्हिडिओ जो आहे जो मी करतोय, तर ह्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. बघा, 2025ची जी राज्यसेवा असेल तर ती गेम चेंजर असेल. कारण तुम्हाला सांगतो, काही लोक मागच्या 2 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत आहेत, काही लोकांनी नव्याने सुरुवात केली, ही 2 लोकं झाली. आणि तिसरी लोक याच्यामध्ये नव्याने ॲड होणार आहेत, ती आहेत UPSCची. हेही लक्षात ठेवा, कारण UPSCचा सगळा क्राऊड आता MPSCकडे वळणारच आहे, हे तुम्ही गृहीत धरून चाला. त्याच्यामुळे स्पर्धेची जी तीव्रता आहे, तर ती स्पर्धेची तीव्रता आता अतिशय जास्त तीव्र झालेली आहे. जर का तुम्ही सिलेबस पाहिला असेल, दुसरी एक अनाउन्समेंट मला करायची आहे. राज्यसेवा 2025 किंवा MPSC 2025 पर्टिक्युलर राज्यसेवा प्री कम मेन्सचा सिलेबसचं मायक्रो ॲनालिसिस जानेवारीमध्ये आपण उपलब्ध करून देतो आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असेल. जवळजवळ 100+ पानांचं हे मायक्रो ॲनालिसिस असणार आहे GSचे 4 सब्जेक्टचं. ओके, कोणता टॉपिक वाचला पाहिजे, कसा वाचला पाहिजे, त्याच्यातले कोणत्या मुद्द्यांवरती जास्त भर दिला पाहिजे, असं हे मराठीतलं पहिलं ॲनालिसिस महाराष्ट्रातलं म्हणतोय मी. ते तुम्ही UPSCसाठी वापरू शकता आणि MPSCसाठी वापरू शकता प्री कम मेन्स. म्हणजे प्रीचा पण त्याच्यामध्ये सिलेबस कव्हर केला जाईल आणि मेन्सचा जर असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की किती वाचावं लागणार आहे, कसं वाचावं लागणार आहे आणि टाईप ऑफ रीडिंग्स कशा असायला पाहिजेत. तर ते सगळं तुम्हाला जानेवारीमध्ये अवेलेबल होईल. त्याच्यासाठी तुम्ही VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपलं जे इंस्टाग्राम आहे, तर इंस्टाग्रामचा हँडलसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याला इंस्टाग्रामसुद्धा तुम्ही फॉलो करा. तिकडेसुद्धा महत्त्वाचे अपडेट्स आपण तिकडे तुम्हाला देत असतो. यूट्यूबचा चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. बरेचसे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यूट्यूबवरती येत आहेत. आणि शेजारची बेल आयकन प्रेस करा की जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. बघा, आता आपण वळूया ॲक्च्युअल स्ट्रॅटेजीकडं. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे 2022-23 पासूनच ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार होता, परंतु तो झाला नाही आहे. विरोध आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या, आंदोलनं वगैरे झाली. परंतु आता 2025 पासून हे फायनल आणि फिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये कोणताही चेंजेस होणार नाही. हे तुम्ही आता लिहूनच ठेवा. म्हणजे तुम्हाला 2025ची मेन्स लिहायची आहे तर ती लिहायचीच आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसरा महत्त्वाचा फरक काय आहे तुम्हाला बेसिक सांगतो. UPSCच्या प्रीमध्ये आणि MPSCच्या प्रीमध्ये UPSCची प्री थोडीशी वेगळी असते, थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल हाय असते. महाराष्ट्राची किंवा तुम्ही MPSCची प्री देता तर त्यावेळेस त्याच्यामध्ये महाराष्ट्र ओरिएंटेड जास्त प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही म्हणाल करंट अफेअर्स एक महत्त्वाचा टॉपिक असतो किंवा गेम चेंजर सब्जेक्ट आहे. मी त्याला असं म्हणतो की स्थिर असणारा अस्थिर सब्जेक्ट आहे तो करंट अफेअर्स. असं का? कारण करंट अफेअर्सचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायला लागणार आहे, महाराष्ट्र, भारत, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही टॉपिकचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस UPSCचा अभ्यास केला जातो त्यावेळेस नॅशनल आणि इंटरनॅशनल हे 2च टॉपिक असतात. आता तुम्हाला MPSCसाठी महाराष्ट्र नव्याने ॲड झालेला आहे. आणि महाराष्ट्राचं ज्यावेळेस MPSCचा प्रश्न विचारण्याचा एक पॅटर्न वेगळा आहे, UPSCचा प्रश्न विचारण्याचा एक पॅटर्न वेगळा आहे. तुम्हाला माहितीच आहे की UPSCचे याच्या अगोदर म्हणजे मागच्या 2 वर्षातला UPSCचा प्रीचा पॅटर्न पाहिला तर तो थोडासा त्यांनी चेंज केला आहे. अगोदर ती तुम्ही इलिमिनेशन मेथडनी म्हणजे भरमसाठ मार्क यायचे. म्हणजे असं म्हटलं जातं किंवा असं मानलं जातं, ज्यावेळेस UPSCचं मेरिट म्हणजे 50%च्या वरती जायला सुरुवात होतं. म्हणजे सपोज UPSCचा 200 मार्कांचा पेपर आहे आणि मेरिट ज्यावेळेस 100च्या वर जायचा प्रयत्न केलं जातं तर त्यावेळेस त्याच्या पुढच्या वर्षी UPSCच्या पेपरची लेवल डिफिकल्ट होते. म्हणजे ते असं मानलं जातं की UPSCचा पेपर लोकांना माहीत व्हायला लागला किंवा स्ट्रॅटेजी माहीत व्हायला लागली. तसं MPSC झालं. MPSCसुद्धा आता काही वेगळे काय म्हणतो आपण त्याला, वेगळे प्रयोग करायला लागली. म्हणजे 2024चा जर का तुम्ही CSATचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांनी म्हणी विचारल्यात. म्हणी हे पहिल्यांदाच होतं CSATच्या पेपरमध्ये. आणि 2025ची वर्णनात्मक असल्यामुळे मे बी CSATमध्ये बदल होऊ शकतात, मे बी GS1च्या पेपरमध्ये बदल होऊ शकतात. त्याच्यामुळे UPSCच्या मुलांना MPSCची प्री निघेलच याची काही गॅरंटी नाही आहे. जसं MPSCच्या मुलांना UPSCची प्री निघेल याची काही गॅरंटी नसते, तसं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचा प्रीचा अभ्यास तुम्ही गेले 2 वर्ष करत असाल तर तो कंटिन्यू ठेवा. आत्ता 2025ची जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे तर ती आहे 28 सप्टेंबर 2025ला. म्हणजे जानेवारीपासून 9 महिन्यांनी ती प्री आहे. बरोबर 9 महिन्यांनी होईल ती. तर माझं मत असं आहे की आत्ता जर का तुम्ही 9 महिने पकडले
तर जवळजवळ तुम्ही 6 महिने मेन्सच्या प्रिपरेशनसाठी दिलेले पाहिजेत आणि शेवटचे ते 2 किंवा 3 महिने आहेत तर ते तुम्ही प्रीचा अभ्यास केला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मेन्सचा जर का तुम्ही सिलेबस पाहिला तर ॲज इट इज लाईन टू लाईन UPSCचा कॉपी पेस्ट सिलेबस आहे, कट आणि पेस्ट केले. फक्त पेपर 1मध्ये त्यांनी भक्ती मुवमेंटचा पॉईंट टाकलेला आहे की जो UPSCच्या पेपर 1मध्ये तेवढा स्पेसिफिक त्यांनी टाकला नाही, परंतु मग तुम्हाला UPSCच्या पेपर 1मध्ये भक्ती मुवमेंट्स करायचेच आहेत. ज्यावेळेस तुम्ही पेपर 1चा अभ्यास कराल, मी मेन्सबद्दल बोलतोय, तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या भक्ती मुवमेंट्सबद्दल थोडंसं डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. फक्त एवढाच GSच्या 4 पेपरमध्ये चेंज आहे, नाहीतर बाकी अगदी आपण ते म्हणतो ना एखाद्या शब्दात स्मॉल केस किंवा मिडल केस किंवा अप्पर केस किंवा लोअर केस म्हणजे शब्दाच्या फॉन्ट स्टाईलमध्ये तेवढाच फक्त तो सुद्धा बदल नाही आहे. ॲज इट इज कॉपी पेस्ट सिलेबस आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा लिखाणावरती जास्त भर देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला पेपरात अगदी तुमच्या लँग्वेजमध्ये युअर ओन लँग्वेजमध्ये उतरवता येत आहेत का याचे तुम्ही प्रयोग केले पाहिजेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी मेन्ससाठी सांगितला. कारण जर का तुम्ही गेल्या 2 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत असाल आणि हे बऱ्याचशा जणांचं अगदी 75% म्हणजे 75% सिलेबस कव्हरही झाला असेल, परंतु तो फक्त सिलेबस कव्हर होऊन उपयोग नाही आहे, तर तो झालेला सिलेबस कव्हर झालेल्या सिलेबसवरती आलेले प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत का हे पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून 6 महिन्याचा कालावधी त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे. आता या 6 महिन्यात केलं काय पाहिजे, तर आपल्याकडे सध्या UPSCचा आणि MPSCचा मेनचा सिलेबस एकच असल्यामुळं आपल्याकडं क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. कोणाचे? UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कमीत कमी गेल्या 5 वर्षाचे मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. त्याच्यामध्ये कोणते विषय, कसे प्रश्न विचारलेत, कसे फिरलेत, प्रश्नांचे ट्रेंड कसे सेट झालेत, कोणत्या वर्षी करंट ओरिएंटेड प्रश्न कसे कसे विचारले गेलेत, तर ते मी लिहायचा प्रयत्न करा. जो फॅक्च्युअल डाटा आहे की सिलेबसमधला फॅक्च्युअल डाटा, उदाहरणार्थ एन्शियंट मिडिवल हिस्ट्री असेल, मॉडर्न हिस्ट्री असेल, जॉग्राफीचा काही डाटा असेल, पॉलिटीचा काही डाटा असेल की जो कधीही न बदलणार आहे, तर त्याच्यावरती प्रश्न UPSCचे प्रश्न तुम्ही सोडवून बघा. MPSCवरती ते प्रश्न तसेच विचारले जाऊ शकतात किंवा काही तोडून मोडून विचारले जाऊ शकतात किंवा त्याची इंटेन्सिटी जी आहे तिची तीव्रता आहे तर ती कमी असू शकते. त्याच्यामुळे UPSCचे प्रश्न सोडवणे किंवा त्याची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. आता हे झालं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरबद्दल. दुसरं लिखाणासाठी एक तुम्ही करू शकता. जर का तुम्ही मराठीत पेपर लिहिणार असेल तर जे चांगले न्यूजपेपर आहेत, उदाहरणार्थ लोकसत्तासारखे, याच्यामध्ये संपादकीय असतं किंवा काही चांगले लेख, वेगवेगळ्या लेखकांचे लेख लिहिलेले असतात, तर त्या एखाद्या संपादकीयाचा तुम्ही स्वतः एक प्रश्न बनवा की ज्याचं उत्तर ते संपादकीय असेल. संपादकीय जर का अशा 6 कॉलममध्ये असेल तर ते तुम्हाला कमीत कमी शब्दात लिहिता येतं का, हा एक प्रयत्न असू शकतो त्याचा पाठीमागचा चांगला. याशिवाय जर का तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं अभ्यास करत असाल किंवा तुम्ही इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी दॅट इज IGNOU ही पुस्तकं पाहत असाल MAची किंवा BAची, तर या पुस्तकांमध्ये चॅप्टरच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. हे तुम्हाला 2-3 सोर्स मी लिखाणाचे सांगितलेले आहेत की जेणेकरून तुमची त्याच्यामध्ये लिखाणाची प्रॅक्टिस होऊ शकते. लिहिलं पाहिजे जास्तीत जास्त, हे सगळं तुम्हाला त्याचा सांगण्याचा पाठीमागचा माझा हेतू आहे. आणि राहिलेले जे 3 महिने आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही मग प्रीचा अभ्यास करू शकता. MPSCच्या प्रीच्या अभ्यासासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत पूर्व परीक्षेचे तर ते करणं मस्ट असतं. गेल्या 10 वर्षातले क्वेश्चन पेपर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते क्वेश्चन पेपर ते कंपायलेशन न वाचता क्वेश्चन पेपर जर का तुम्ही वाचलं तर अजूनही चांगलं, आणि कंपायलेशन वाचलं तर तिथं तुम्हाला स्पष्टीकरणसुद्धा एकंदरीत एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते प्रीचा वेगळा अभ्यास करू शकता. प्रीबद्दल आपण नंतर बोलूया. पर्टिक्युलर आता आपण 2025च्या MPSCच्या मेन्सबद्दल बोलतो, हे लक्षात ठेवा. आता मुख्य परीक्षेसाठी किती कालावधी दिला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं की 6 महिन्याचा पिरियड आहे. म्हणजे अगोदरची 2 वर्ष तुमची की 2022 पासून ही चर्चा आहे, प्लस हे 6 महिने, जवळजवळ 30 महिने तुमचा अभ्यास होणार आहे मेन्सचा. 30 महिने म्हणजे कसं की मागच्या वर्षीचे मागच्या 2 वर्षातले 24 महिने प्लस ही 6 महिने, असा 30 महिने जर का तुम्ही मेन्सचा अभ्यास केला असेल तर तुम्ही महाराष्ट्रात पहिले येणार, याच्यात वादच नाही. त्याच्यामुळं तो ॲप्रोच समोर ठेवून चाला की लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुलं इंग्लिश मिडियममध्ये अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल खूप अवेलेबल आहे मोठ्या प्रमाणात. कारण UPSCचं स्टडी मटेरियल जे आहे तर ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, आणि जे इंग्लिशमधून MPSC लिहिणार आहेत मेन्स त्यांच्यासाठी खूप सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, आणि जे मराठीमधून लिहिणार आहेत तर त्यांच्यासाठी आत्ता क्लास स्टडी मटेरियल जे आहे तर ते मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. दुसरी एक मला स्टडी मटेरियलबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. लक्षात ठेवा,
आता मार्केटमध्ये असं झालं आहे की एखाद्या क्लासचं जर का नाव असेल परंतु तो क्लास ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी चांगला असेल तर तो क्लास डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी चांगला असेलच याची काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे स्टडी मटेरियल कोणाचं आहे, त्याचा त्या पर्टिक्युलर विषयामध्ये अभ्यास किती आहे आणि खरंच हे स्टडी मटेरियल परीक्षेसाठी उपयोगी आहे का याच्यावरती थोडं लक्ष द्या. नाहीतर अगोदरच्या परीक्षेचा अनुभव तुम्ही समोर ठेवून स्टडी मटेरियल खरेदी करणार असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कंबाईनवाले मास्तर जर का MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर का शिकवायला लागले तर काय बोंब होणार आहे हे तुम्ही थोडंसं डोक्यात ठेवून चाला. त्याच्यामुळं माणूस कोण आहे हे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे स्टडी मटेरियल वापरताना. ओके. आणि जर का तुम्ही UPSCचं स्टडी मटेरियल वापरलं असणार वेगवेगळ्या क्लासचं की जे चांगलं असतं तर वेल अँड गुड, मग काय त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. ओके. हे 2 आपण तुम्हाला गोष्टी सांगून झालेल्या आहेत. आता मुख्य परीक्षेची तयारी मी तुम्हाला सांगितलं 30 महिन्याचं तुमचं शेड्यूल झालं असेल. 6 महिन्याचं जर का तुम्ही शेड्यूल तयार करण्याचा प्रयत्न करत असाल तर या 6 महिन्याच्या शेड्यूलमध्ये तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट क्लिअर झाला पाहिजे. कारण प्री नंतर 90 दिवसाच्या पिरियड्समध्ये तुम्हाला मेन्स लिहायची असते म्हणजे 3 महिन्यात. तर 3 महिन्यात ऑप्शनलचे 2 पेपर, म्हणजे तसा ऑप्शनलचा एकच पेपर असतो परंतु त्याचे 2 पार्ट असतात. ऑप्शनलचे 2 पेपर, GSचे 4 पेपर हे झाले 6 पेपर, लँग्वेजचे 2 पेपर हे झाले 8 पेपर आणि निबंधाचा 1 पेपर 9 पेपर. म्हणजे ह्या 9 पेपरचा 90 दिवसात अभ्यास करणं कठीण आहे, पॉसिबल नाही आहे. हे मी तुम्हाला कधी सांगू शकतो, हे कठीण आहे. त्याच्यामुळं जर का या 6 महिन्यात तुम्हाला ऑप्शनल कंप्लीट करता आला तर त्याच्यावरती लक्ष द्या. कारण जर का तुम्ही असा ऑप्शनल निवडला असेल की तुमचा GSचा एखादा पेपर कव्हर होणार असेल तर तो तुम्हाला प्लस पॉईंट ठरू शकतो. मुख्य परीक्षेची तयारी करताना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लिखाण खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, आता कंटेंट इज किंग, म्हणजे तुमच्याकडे जेवढा मोठा कंटेंट आहे तर तो राजाची भूमिका पार पाडणार आहे. म्हणजे तो जेवढं तुमच्या डोक्यात जास्त असेल तर तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त पेपरवरती उतरवणं किंवा लिहिणं सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे जिकडून तुम्हाला वाचता येईल किंवा जेवढं तुम्हाला दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध करून ते तुम्हाला वाचता येईल तर ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि दररोज काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, काहीतरी म्हणजे चांगलंच आणि एक्झाम ओरिएंटेड लिहिण्याचा प्रयत्न करा. ही मुख्य परीक्षेची तुमची तयारी असू शकते. आणि ऑप्शनलवरती लक्ष द्या. खाली महत्त्वाचा पॉईंट आहे 14, वैकल्पिक विषयाची निवड म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट, की जो तुम्हाला एक पेपर निवडायचा आहे की ज्याची गुण मर्यादा आहे 500. ओके. म्हणजे 250 मार्काचे 2 पेपर असणार आहेत. लक्षात समजलं. आणि हा जो पेपर आहे ऑप्शनल तर तुमचा मेन्सच्या सिलेक्शनमध्ये गेम चेंजर ठरतोय. कारण प्रत्येकाचाच ऑप्शनल एक नाही आहे, वेगवेगळे ऑप्शनल्स आहेत. आणि माझ्या मते म्हणजे ज्यांनी मला आजपर्यंत विचारलं तर त्यांना मी एक सजेशन दिलेलं आहे. आता ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. त्याच्यामुळं माझं तर वैयक्तिक मत असं राहील की ऑप्शनल निवडताना एक काळजी घ्या की त्या ऑप्शनलचा अभ्यास करताना GSच्या 3 सब्जेक्टपैकी तुमचा कोणता तरी एक सब्जेक्ट कवर झाला पाहिजे. उदाहरणार्थ मी PSIR शिकवतो. आपला मेन्समधला जो पेपर 2 आहे पॉलिटीचा, ओके, त्याच्यातलाच जवळजवळ 75% जो सिलेबस आहे तर तो PSIR ऑप्शनलला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही PSIRचा ऑप्शनलचा अभ्यास करायला घ्याल तर ऑटोमॅटिकली तुमचा GS2चा अभ्यास कंप्लीट होणार आहे. याशिवाय पेपर 3 मधला इकॉनॉमिक्समधला काही पार्ट असेल तो थोडासा कवर होणार आहे. पेपर 1 मधला जो सोसायटीचा पार्ट्स आहे तो सुद्धा तुमचा PSIRमधनं कवर होणार आहे. त्याच्यामुळे PSIRचं जे ऑप्शनल घेण्याची जी संख्या आहे तर ती जास्त असते. लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी सांगतो म्हणून PSIR घेणं किंवा कोणी सांगितलं म्हणून ही स्ट्रॅटेजी वापरणं हे बिलकुल चूक आहे. तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये रुची आहे आणि जो सब्जेक्ट म्हणजे 500 मार्काचं तुम्ही लिहू शकता तर या गोष्टींचा सारासार विचार करूनच तुम्ही ऑप्शनल घ्या. काही लोकांचा मॅथ्स ऑप्शनल आहे, म्हणजे अशी लोक आहेत की त्यांचं मॅथ्सवरती भयंकर पकड आहे, परंतु मॅथ्स ऑप्शनल ठेवून GSच्या 4 पेपरवरती काही परिणाम होणार नाही, म्हणजे एक पॉईंटही त्याच्यामध्ये कवर होणार नाही आहे. परंतु जर का तुम्हाला 500 पैकी 300+ मार्क पडले असतील तर तुम्ही असंही लीडमध्ये जाणार आहे. ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळं ऑप्शनल निवडताना तुमची आवड, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळू शकतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येते का, हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि मग 4था मुद्दा महत्त्वाचा आहे की GSचा मेन्समधल्या 3 पेपरपैकी कोणता एखादा पेपर कवर होतोय का, याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. हे झालं वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनलबद्दल. याच्यानंतरचा पॉईंट आहे की वाचायचं काय आणि कशी सुरुवात करायची. हा एक अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट आहे. आता बघा, तुम्हाला मूलभूत संकल्पना म्हणजे बेसिक कन्सेप्ट ते रेफरन्स बुक म्हणजे मूलभूत संकल्पना ते संदर्भ पुस्तक असं वाचावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही आज MPSC करायचा विचार केला आणि उद्या लगेच तुम्ही NK सिंग किंवा अग्रोवर घेऊन बसला तर तुम्हाला काही समजणार नाही आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मूलभूत संकल्पना क्लिअर होत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही रेफरन्स बुकला हात घातला तर ते तुमच्या डोक्यावरून जाणार आहे सगळं. आता मूलभूत संकल्पना क्लिअर करण्यासाठी काय करायला पाहिजे,
तर NCERTची पुस्तकं, ओके. याशिवाय स्टेट बोर्डची पुस्तकं ही तुमच्यासाठी काय आहेत, मूलभूत संकल्पना क्लिअर करण्यासाठी हे एक संदर्भ सोर्स म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. अजून एक महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला सांगतो, NCERTची पुस्तकं आहेत तर ती 20% ऑफने तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा चांगला निर्णय आहे. याशिवाय NCERTची पुस्तकं असतील, स्टेट बोर्डचीच पुस्तकं असतील, इग्नूची पुस्तकं असतील, YCMOची पुस्तकं असतील, ही चारीच्या चारी पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. NCERTचं स्वतःचं ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट PDF अवेलेबल आहेत. याशिवाय बालभारती नावाचं स्टेट बोर्डचं स्वतःचं वेब पोर्टल आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही PDF स्वरूपात अवेलेबल आहेत. इग्नूचं ॲप आहे, YCMचं वेब पोर्टल आहे. तर ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईनसुद्धा PDF स्वरूपात अवेलेबल आहे. तुम्ही ती वाचू शकता. जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही हार्ड कॉपी वाचू शकता. त्याच्यामुळं ही जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत किंवा काही NCERTज आहेत, NCERT वाचल्याशिवाय तर गत्यंतरच नाही आहे. म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की UPSC जे अभ्यास करतात लोक, तर अक्षरशः त्यांच्या NCERT पार्ट असतात, ओके. त्याच्यामुळं NCERT सध्या तरी हिंदी आणि इंग्लिशमध्येच अवेलेबल आहेत. काही NCERT उदाहरणार्थ पॉलिटिच्या युनिक अकॅडमी त्या मराठी ट्रान्सलेट केलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता, ओके. आलं लक्षात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, मूलभूत संकल्पना ते संदर्भ पुस्तकं असा तुमचा अभ्यासाचा काय म्हणतो आपण त्याला पॅटर्न असला पाहिजे. आणि जर का हा पॅटर्न असेल तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर त्या बेसिक कन्सेप्ट भोवती जर का तुम्ही दुसरं वाचन केलं तर त्या बेसिक कन्सेप्ट अजून मजबूत होतात आणि त्याच्यावरती कसा जरी फिरवून प्रश्न विचारला तर तो तुम्हाला लिहिता येऊ शकतो. उत्तरलेखन आणि वेळेचं व्यवस्थापन. उत्तरलेखनाबद्दल मी वरती बोललो आहे, दररोज काहीतरी लिहिलंच पाहिजे. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे किती वेळ दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे हे मी वरती बोललो आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कोणीतरी टॉपर तुम्हाला सांगतं की मी 24 तास अभ्यास करायचो दिवसातले, भाई झोपायचं कधी. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःचं वेळेचं टाईम टेबल स्वतःच बनवता आलं पाहिजे. म्हणजे काही लोकांना सकाळी अभ्यास चांगला करता येतो, काही लोकांना पहाटे अभ्यास चांगला करता येतो, काही लोकांना संध्याकाळी 5 नंतर अभ्यास चांगला करता येतो, काही लोकांचा दुपारी अभ्यास चांगला होतो. तर स्वतःचं टाईम टेबल बनवा. आणि जर का तुम्हाला त्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुमचे जे मेंटॉर असतील, तुमचे जे टीचर असतील, तर मग तुम्ही त्यांना विचारा. कारण कुणाच्या तरी वेळेनुसार आपण चालणं ते पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळं क्रिएट युअर ओन टाईम टेबल आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तुमचं स्वतःचं शेड्यूल बनवा की जे शेड्यूल थोडंसं फ्लेक्झिबल असावं, म्हणजे तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्याप्रमाणे ते फ्लेक्झिबल असावं, ओके. आलं लक्षात. उगाच कोणतरी सांगते म्हणून पहाटे 3ला उठून अभ्यास करायचा आणि मग आजारी पडायचं, याच्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे मी सांगेन की तुमचं स्वतःचं टाईम टेबल बनवा, म्हणजे स्वतःच्या वेळेचं मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे आणि मग ते फुलफिल होऊ शकतं. लिखाणाचा सराव आणि तपासणी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लिहायला सुरुवात केली हे बरोबर आहे, परंतु ते कोणाकडून चेकही झालं पाहिजे. नाहीतर नुसतंच तुम्ही लिहिले, आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे 4-5 ग्रंथ मोठेच्या मोठे लिहून टाकलेत आणि जर का ते तुम्ही चेकच नाही केले कोणाकडून तर मग त्याला काय अर्थ नाही. म्हणजे हे चुकीचं लिहिलं का बरोबर लिहिलं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आहे तोपर्यंत त्या लिहिण्याला अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे जर का तुमचा कोणी मित्र असेल, कोणी मैत्रिणी असतील की ज्यांना अनुभव आहे थोडासा, किंवा जे तुमचे गाईड असतील, तुमचे मेंटॉर असतील, तुमचे टीचर असतील, जिथं तुम्ही क्लास जॉईन केला असेल तिथं सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून चेक करून घेऊ शकता. जानेवारीपासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपण उत्तरलेखनाबद्दल प्रत्येक आठवड्याला 5 प्रश्न देणार आहोत आणि ते यूट्यूब चॅनलवरती असेल, ते फ्री ऑफ कॉस्ट असेल. तर त्याचे उत्तर कुठं पाठवायचे मी तुम्हाला नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते कसं लिहायचं ते त्याच्यावरती आपण नंतर बोलूयाच. त्याच्यामुळे ती तपासणी करणं गरजेचं आहे, ओके. ते चेक होणं गरजेचं आहे. म्हणजे नाही तर तुम्ही एक प्रश्न दिला आणि त्याचं 250 शब्दातलं उत्तर तुम्ही 1000 शब्दात लिहिले तर निबंध झाला तो. त्याच्यामुळे त्याची तपासणीसुद्धा करून घ्या, ते चेकसुद्धा करून घ्या कोणाकडून तरी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला घ्याल तर UPSC CEC म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मुख्य परीक्षेचा क्वेश्चन पेपर तुमच्यासोबत असू द्या. त्याचं जे कंपायलेशन आहे तर ते आत्ता बऱ्याचशा क्लासनी मराठीत केलेलं आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही मराठी कंपायलेशन घ्याल तर ते कोणी केले मी अजून एकदा सांगतो, ते पहा. गुगल ट्रान्सलेटला अर्थ नाही आहे. जर का तुम्ही गुगल ट्रान्सलेट केलेलं मराठी म्हणजे UPSCचा मागच्या वर्षाचा क्वेश्चन पेपर घेणार असाल तर तुम्ही फसलाय म्हणून समजा. कारण गुगल ट्रान्सलेट आणि मॅन्युअल ट्रान्सलेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गुगल ट्रान्सलेटनी एका शब्दाचा जर त्या अर्थ बदलला तर पूर्ण प्रश्नाचा अर्थ बदलू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणत्या व्यक्तीनं ट्रान्सलेट केलं याच्यावरती थोडंसं लक्ष द्या, ओके. मागच्या वर्षी आपण 2022-23 मध्ये जो अभ्यासक्रम मायक्रो अनालिसिस केलेला व्हिडिओ टाकला होता त्याच्यातलं ट्रान्सलेशन आणि मार्केटमधल्या इतर लोकांचं ट्रान्सलेशन बघून घ्या. तुम्हाला नक्कीच थोडासा फरक जाणवलंच असं मी तुम्हाला म्हणतोय. आलं लक्षात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील, अजून काही गोष्टी समजल्या नसतील तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. याशिवाय इंस्टाग्रामला डिरेक्टली मेसेज करू शकता. याशिवाय फेसबुक आहे, टेलिग्राम आहे. टेलिग्रामवरती माझा ID आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करीनच. याशिवाय आपल्या PSR ऑप्शनलच्या आणि काय बॅचेसबद्दल मी मागं बोललंच असेल तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये,
तर त्या कधी सुरू होतील, ते कसं सुरू होईल, कसं करायचं याच्यावरती थोडंसं प्लॅनिंग चालू आहे. तर जानेवारीमध्ये मे बी होऊ शकतं. जे झालं तर तुम्हाला ते टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहीलच. ओके, या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. प्रयत्न करा, कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. कारण फोर्स अप्लाय केल्याशिवाय पुढची गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला गती प्राप्त होत नाही आहे. तुम्ही एवढं वर्ष अभ्यास केला आहे आणि जर का हा प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर पुढचे येणारे 6 महिने किंवा पुढचे येणारे 9 महिने तुमच्यासाठी डू ऑर डाय असतील. सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आपले जे विविध उपक्रम चाललेले आहेत तर त्या विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हा. काही उपक्रमासाठी नॉमिनल फी असतील 10-11 रुपये, 50 रुपये आणि काही फ्री ऑफ कॉस्ट आहेत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फायदा व्हावा आणि प्रत्येकाची स्वप्न सत्यात उतरावीत हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच. जर का चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दिली ते प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. धन्यवाद.